हॉल बनवरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित भव्य दिव्य अशा ओव्हरऑल क्रिकेट टुर्नामेंट मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार आणि हार्दिक स्वागत. अंपायर काही करायचं लवकर चालू करायचं त्यांना. या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपलं विशेष योगदान ज्यांनी दिलंय तो आशिष दादा आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू भिरकावून दिलाय डिक्लर झोन कडे. खाता उघडलंय आपल्या संघासाठी ऋतिक याने. पहिला चेंडू 2 धावा. बॉलिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय सुमित. या आधीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता ऋतिक. 26 रन्स ज्याने आपल्या बॅट मधून अक्षरच्या धावांचा पाऊस पाडला होता. मॅच बॉल ऑन. स्ट्राईक एंडवर आपल्याला 2 मोठे आणि तगडे फिल्डर्स पाहायला मिळत आहे ऋतिक आणि सुबोधा. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे 2 धावा. ऋतिकला खरं तर या संपूर्ण ग्राउंड मध्ये कुठे शॉट खेळल्यावर किती रन्स मिळतील याची संपूर्ण माहिती आहे, कारण लहानापासून तो इथे क्रिकेट खेळत आला आणि इथूनच त्याने खऱ्या अर्थाने आपल्या क्रिकेटची सुरुवात केली आणि अनेक मोठ्या सामन्यामध्ये आपल्याला हा खेळाडू पाहताना मिळालाय. मुंबईच्या अनेक नावलौकिक टुर्नामेंटमध्ये जिकडे देखील मोठी भीड लागते तर हा खेळाडू नेहमीच अग्रगण्य असा असतो. वय जरी लहान असेल तरी अनेक मोठ्या सामन्यामध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सगळ्या जवळजवळ सर्व संघांना फायनल मध्ये धडक दिली आहे. एक मोठा खेळाडू फ्युचर स्टार म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमीच पाहत आलोय ऋतिक सागवेकर. बॅटिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय अवांतर धावा. पहिली अवांतर धावा. बॅटची कडा घेतली, कॅच बनत होती. एक चान्स नक्कीच बनला होता दुसरी धाव घेण्याचा चोरटा प्रयत्न पण अयशस्वी. स्लोवर 1. काय 2 धावा होतील की डिक्लेअर झोनकडे चेंडू जाईल. 2 धावा करण्याचा प्रयत्न आहे पण तो यशस्वी. आपल्या स्टेजवरती दुहेरी भूमिकेमध्ये आशिष दादा इतक्या वेळापासून तो कॉमेंटरची भूमिका पार पडत होता आणि आता स्कोररची भूमिका पार पडते. ओव्हर झाली. पहिलं षटक समाप्त.
नो बॉल. एक मोठा आवाज अंपायरच्या दिशेने आला. 1+1, 2 धावा. आणि हा चेंडू असेल फ्री हिट, म्हणजेच कॅच आउट नसेल. वाईट फ्री हिट ऑन असेल. परेश कुमार, विनंती असेल तर फिल्डर्सला बाजूला करायचंय. भिरकावला होता. चान्स बनतोय जयेश तांबिडकर. हा मुलगा कॅच सोडणार नाहीये. पण फ्री हिट आहे. पण फ्री हिट आहे. क्या बात आहे. कॅच पकडली होती पण फ्री हिट आहे. बाणडोंगरी गणेशोत्सव आयोजित ओव्हर षटक समाप्त. या पुढील सामना इन्फिनिटी सिक्सर्स वर्सेस माइटी यॉर्कर्स या दोन उभय संघामध्ये असेल. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतोय प्रणय महाडिक आणि राहुल स्टेज जवळ यायचंय. नाणेफेकीचा आपल्याला कौल कोणाच्या दिशेने जातोय हे पाहायचंय. पिंट्या काय भरकटत होता, कुठे फिरत होता. मैदान में जो घुमेगा शेवटच्या क्षणामध्ये तिथे आलाय. नागोवा कॅच त्याने पकडण्याचा प्रयत्न केला होता. मैदान में जो भी घूमेगा उसका घूमते रहेगा. स्लोअर वन. परेश कुंभार आणि एवढ्या 2 धावा घेतल्यात. चोरटी धाव घेण्यात बॅट्समन यशस्वी. इतक्या वेळ होणारी सिरियस मॅच कॉमेडी सीन्स बनत चाललेत. प्रेक्षकांना मजा येते. शेवटचं षटक प्रगतीपथावर आणि ओव्हर घेऊन आलाय तो म्हणजे विजय या संघाचा कप्तान. स्लोअर. चान्स बनलाय. निखिल पण आता कुठेतरी फिरकत होता. पिंट्याला जिथे जिथे उभा करतोय तिकडे तिकडे बॉल येतोय. त्याला देखील कळत नाहीये नेमकं काय चालू आहे. आणि विकेट. पिंट्याला जर डग आउट मध्ये जरी बसवलं मला वाटतं त्याच्याकडे पुन्हा एकदा चेंडू येईल. या पुढील सामना इन्फिनिटी सिक्सर वर्सेस माइटी यॉर्कर्स या दोन उभय संघामध्ये असेल. शेवटची विनंती करतो अंपायर चालू करायचा मॅच. अंपायर बॉलर टाइम कमी आहे आपल्याकडे. 29 रन्स धावफलकावर दिसतात आहे. प्रणय शेवटचा कॉल असेल. यानंतर तुमचा संघ कमीत कमी 2 मॅचेस बसेल याची नोंद घ्यायची. चार. 2 टू गो. शेवटचे षटक आणि शेवटचे 2 चेंडू. विजय उतेकर सामना करेल सुबोध. स्लोअर वन. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि हा नक्कीच जर सोडला असता तर वाईट बनला असता. एक अवांतर धावा नक्कीच भेटली असती. शेवटचा चेंडू विजय उतेकरच्या एंडनी
प्रयत्न असेल की विकेट घ्यायची आणि सोबत चेंडणी असेल की 6 ठोकायचे. चला तर बघूयात नक्की या काय घडतं या चेंडूवर. पुन्हा स्लोअर कटर वाईट. यासोबतच स्कोअर चाललाय 32 च्या दिशेने. पुन्हा एकदा तो चेंडू उत्तम कनेक्शन कॅच बनते का पिंट्या पुन्हा एकदा पिंट्या आणि फायनली कॅच पकडली आहे. टॉस उडवायचा आहे. $33 टू विन. 18 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. पहिला षटक घेऊन येतो राजू नाविक. सामना करेल सुमित. माइटी यॉर्कर्स यांनी प्रणय महाडिक यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि काय घेत आहे हे काही वेळातच ते आपल्याला कळवतील. ऋतिक बॉलिंग स्टार्ट करायचे. ऋतिक अमितदादा सोनी यांच्याकडनं बक्षिसांची जाहिरात पाहायला मिळते. हॅट्रिक घेतली तर 5001 आणि सुमितने जर सलग 3 षटकार ठोकले तर 5001 चं इनाम अमितदादा सोनी यांच्याकडनं. आणि हा पहिला सावंतोय का विशाल मुळे कॅच सोडत नसतो. क्या बात आहे, क्या बात आहे. कॅच पकडली आहे.
एक मोठा हादरा, पहिली विकेट पतन, दुसरा आलाय विजय उतेकर. विजय उतेकरची खासियत आहे, जेव्हा जेव्हा हा खेळाडू मैदानात येतो तेव्हा तेव्हा हा जिंकून जातो. आतापर्यंतचे कित्येक सामने आपण जर पाहिले असतील, त्याचा रेकॉर्ड जर काढला तर नक्कीच हा खेळाडू आपल्या टीमसाठी पूर्ण एफर्ट्स देताना आपण पाहायला मिळालाय. या संघाचा हा कप्तान आणि इथून कप्तानला आपली नौका सांभाळायची आहे आणि ही नौका घेऊन जायची आहे किनाऱ्यावर. वाईट चेंडू, अवांतर धावा. टू गो. धाव फलकावर धावा लागल्या 7. हा भेदक मारा आहे खरं तर या ग्राउंड मध्ये. शॉर्ट चेंडू टाकायचा आणि एका मोठ्या शॉट पासून आपल्याला स्वतःचा बचाव करून घ्यायचा. ही खरं तर स्ट्रॅटेजी आहे या मैदानावर, कारण मैदानाची रचना तशी आहे आणि हे सर्व खेळाडू इथे नेहमीच खेळत असतात या ग्राउंड वरती. स्लोअर वन आणि शॉट, हा भेदक मारा इथे म्हणता येईल. प्रणय महाडिक, तुमची बॅटिंग आहे बरोबर. 10. H2O. जिंकला होता. राहुल, तुझ्या संघाला बॅटिंगची संधी त्याने उपलब्ध करून दिली. यानंतर दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ऋतिक सागवेकर, एक मोठा खेळाडू. मोठा खेळाडू का हे तुम्हाला आता कळेल पुढच्या 6 चेंडू मध्ये. अप्रतिम गोलंदाजी, काय भेदक मारा केला होता, काय स्पीड होती. स्वप्नील सरफरे, ऋतिक याच्या ताफातला हा पहिला चेंडू आणि इथून 6 व्हरायटीज ऑफ बॉल्स आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. पहिला चेंडू, शॉट आणि तेवढाच फास्ट, काय बॉल टाकला होता, अजिबात कळालं नव्हतं बॅट्समनला. आता काय करेल, मला वाटतं नक्कीच शॉर्ट साठी जाईल, कारण पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता तो अयशस्वी झाला होता. त्यानंतर थोडाशी बॅट्समन आज घुसतोय नक्कीच, पुन्हा एकदा कटर, काय चेंडू टाकलाय. आणि ऋतिक याच्या ताफ्यातला सगळ्यात भेदक मारा, ब्लॉक होल चेंडू म्हणजेच यॉर्करचा. हा चेंडू केव्हा येतो ते पाहणं उत्सुकतेचा ठरेल. हा चेंडू, हा चेंडू याच्यावर विकेट नक्कीच आहे. क्या बात है ऋतिक, क्या बात है. संघाला हा सामना जिंकवायचा असेल तर नक्कीच काही मोठे शॉट आपल्याला इथे पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा
ज्या स्पीडनी आला होता पुढे जाऊन मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. चान्स बनतोय, पण 2 धावा घेण्यात बॅट्समन यशस्वी. इम्रान अर्थात आपल्या सर्वांचा लाडका विडी, कालच त्याचा बर्थडे झालाय. किरण यादव. डीजे 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 आणि समीकरण बनतंय 6 चेंडू 19 धावा. रियान गोलंदाजी एंडवर. 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता. जसं मी मगाशी म्हटलं होतं, विजय उतेकर जेव्हा जेव्हा आपल्या संघासाठी मैदानात उतरलाय तेव्हा तेव्हा तो जिंकलाय. 5 चेंडू मध्ये 18 धावा बनतात का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. कनेक्शन बनलंय पण कॅच, गुड कॅच जतीन. आता मॅच फक्त औपचारिकता म्हणून राहिली आहे. पुन्हा एकदा बॉल सरळ रेषेत उभे राहिलाय रेयान. निखिल नक्कीच रघु प्रयत्न कर. यादव. रघु 500 रुपये. रघु यादव. 501 आणि पुन्हा एकदा 100. स्वप्नील सरफरे, अजय दादा राजू सपकाळ पुकाळे. आणि राहुल याच्याकडनं पूर्ण राजू प्रयत्न पुकाळे. केला होता. 6 तर नाही, 1100 तर नाही, कमीत कमी 500 द्या. आणि ग्रामीण विभागातील एक मोठं नाव परेश कुंभार. 201 रुपयाचा पारितोषिक जर तुम्ही बॅटीला बॉल लावला तर राहुल कडनं. प्रणय महाडिक. लवकर फिल्डिंग उभं करायचं. प्रणय महाडिक. माहिती